नमस्कार. केसरीराज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत प्रभाग क्रमांक 17 या प्रभागातले उमेदवार आपल्यासोबत आहेत. अक्षय वंजारी आहेत, इबादादा पटेल आहेत. अक्षय वंजारी यांचा जो प्रचार सुरू आहे किंवा इबादादांचा जो प्रचार सुरू आहे, संयुक्त आणि त्यांचे दोन उमेदवार यांचा चारहींचा प्रचार आता आपल्याला पाहायला मिळाला आहे. जवळपास त्यांनी प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीनं आघाडी घेतलेली आहे. परंतु या संदर्भात विरोधकांनी कुठेतरी धक्का त्यांना बसलेला आहे. तर आपल्यासोबत अक्षय वंजारी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत प्रचाराच्या संदर्भात काय म्हणतात. काय सांगाल अक्षय भाऊ, आपल्या प्रभागामध्ये जो प्रचार सुरू आहे आणि त्या संदर्भात आपण लोकांना काय आवाहन करणार आहात? प्रचारात जो अभूतपूर्व आम्हाला प्रतिसाद भेटतोय, जे लोकांचं प्रेम भेटतंय, जी आपुलकी पाहायला भेटते. काही ठिकाणी दादा आणि आम्ही भावनिक झालो की इतके लोक प्रेम देत आहे, यांच्या प्रेमाची परतफेड कशी करायची, असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला देखील आता प्रश्न पडायला लागला आहे. सर्वात आधी जे आमच्या भिल समाजाचं, आदिवासी समाजाची एक मागणी होती की आमच्या मरीमाता मंदिराला शेड पाहिजे, तर दादांनी दिलेल्या वचनानुसार आम्ही ते शेडचं काम 17 तारखेनंतर लागलीच सुरू करणार आहे. आमचं पॅनल निवडून येताच. त्याच्यानंतर आमच्या ज्या वंजारी समाजाचे ज्येष्ठ दिग्गवंत नेते आहेत, गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळा हा मान्य झालेला आहे कागदोपत्री. झोपलेल्या नगरसेवकांनी अजूनपर्यंत त्याचा पाठपुरावा केला नाही आहे, पण 17 तारखेपासनं ते स्वखर्चातनं लोकांनी दिलेल्या जागेतनं जे काही करता येईल त्याच्यासाठी मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा सर्वात पहिले पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जी मेहरून भागातील धोबी समाजाची आत्तापर्यंत प्रलंबित राहिलेला सर्वात मोठा जो प्रश्न आहे की संत गाडगेबाबांच्या पुतळा हा मेहरून गावात प्रस्थापित झाला पाहिजे. तर यासाठी आजच इबादादांनी सकाळी दिलेल्या वचनानुसार आम्ही अशोक किराणा चौकात स्वखर्चाने तो पुतळा तिथं स्थापन करणार आहोत. मी सर्वांना एकच वचन देतो की या प्रेमाची परतफेड 17 नंबरमध्ये प्रभागामध्ये होणाऱ्या कामांच्या मार्फत आम्ही ही परतफेड करणार आहे. ज्या लोकांच्या समस्या आहे, या येणाऱ्या 5 वर्षानंतर कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही याचं वचन देऊन आम्ही 5 वर्षाच्या आत करतो आहे. निश्चितच आपण जर बघाल तर अक्षय वंजारी हे एक नवखे उमेदवार आहेत, परंतु त्यांच्यासोबत असणारे 25 वर्षाचा अनुभव असणारे उमेदवार म्हणजे इबादादा पटेल. संपूर्ण जळगाव त्यांना ओळखतो, त्यांची साथ त्यांच्यासोबत आहे. इबादादा, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? अक्षय वंजारी तुमच्यासोबत आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं बघाल या गोष्टीकडे? नक्कीच माझ्या त्यांना फायदा होणार आहे, त्यांच्या पण आम्हाला संपूर्ण पॅनलला त्यांचा फायदा होणार आहे. आज विरोधकांची पायाखालची जी वाळू आहे घसरायला लागलेली आहे आणि सडोगीपोळे आम्ही करून ठेवलेलं आहे. आणि नक्कीच मशाल ही निशाणी घरोघर आम्ही पोहोचून ठेवलेली आहे आणि ती नक्कीच आमच्या लोक विचार करतील आणि आम्हाला भरपूर मताने निवडून देतील ही म्हणजे खात्री आहे लोकांवरती. म्हणजे आमचे कामं आहेत आणि नंतरही आम्ही कामं करू. जे म्हणजे पुढे आम्ही आता जो गाडगेबाबांचा पुतळा आहे त्याच्या जो स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे. अजून मरीमाता मंदिरचे जे आहे ते त्यांना आमचे जो एक आदिवासी परिवार आहे, भिल्ल परिवार, त्यांची जे लोक आहेत त्यांना बसण्यासाठी काही गरीब लोक आहे, त्यांच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम येते, तर असं आहे आपल्याला त्यांच्याही कामं करून घ्यायची आहे. भिल्ल वस्ती आहे, त्यांच्यासाठी आपल्याला शैक्षणिक आणि आरोग्य पद्धतीने जे कामं करता येईल त्याच्यासाठी पण करणं आहे, वार्डासाठी करणं आहे. माझ्या जो विजन आहे तो मी पहिल्यापासूनच विकासाचे विजन ठेवलेलं आहे आणि संपूर्ण जो माझा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 17, आमचे 4 कॅन्डिडेट एकदम एक वरचढ उमेदवार आहेत आणि आपल्यासमोर ते आम्ही मांडलं पण आहे. आपलं जो वार्डातील लोकांचे प्रेम आहे ते मिळालेलं आहे आणि नक्कीच तुम्ही 15 तारखेला मशाल निशालीला निवडून देतील, भरघोस मताने निवडून देतील ही आपल्याकडूनही गवाही देतो. आपण जर बघाल इबादादा की आपल्या प्रभागामध्ये जवळपास मुस्लिम समाजाचे अनेक कॅन्डिडेट या ठिकाणी उभे आहेत, परंतु याकडे कसं बघता तुम्ही? काय सांगाल तुम्ही या संदर्भात? बघा, उभं राहण्यात काय अपक्ष बी कित्येक आहे जे होते मागच्या वेळेला त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. तर आता अर्धा भाग जो आहे मेरूनच्या ह्या आम्हाला जोडलेला आहे, बरोबर आहे.
तर बिलकुल नक्कीच आम्ही जे विकासाच्या विजेने माझ्या वार्डात जे आपण कामं केलेली आहेत त्याच्यावरती लोकांसमोर आपण मांडलेलं आहे आणि लोकांनाही मान्य केलेलं आहे की इवादादांनी नक्कीच विकास केलेला आहे. आणि नक्कीच आम्ही मेरूंच्या विकास, तुम्ही जाऊन बघा तिथं काय विकास आहे. मी आधी त्या दिवशी रॅली काढली, अक्षरशः एवढी घाण होती, एवढं रस्ते म्हणजे तुटलेले. कारण लोक, मी त्यांना विचारलं का 25 वर्षाचा विकास तुमचा हा आहे का? आता तुम्ही 25 वर्ष दिले ना, आम्हाला फक्त 5 वर्ष द्या, आम्ही विकास काय असतो हा दाखवून देऊ. आपण जर बघितलं असेल या संदर्भामध्ये की इबादादा पटेल यांनी या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. महापुरुषांच्या पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी मतदारांना गवाही दिलेली आहे. निश्चितच आपण जर बघू शकतात की प्रभाग क्रमांक 17मध्ये मशाल ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम इबादादा पटेल आणि अक्षय वंजारी आणि त्यांच्यासोबत असणारे 2 उमेदवार जे आहेत त्यांनी नक्कीच केलेलं आहे. परंतु आता नेमकं 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला याचा निकाल लागणार आहे. आपण बघाल की त्या दिवशी काय निकाल लागतो. केसरी लाईव्ह, जळगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.